नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आजचा आपला 10वा पोर्शन आहे, 10वा पार्ट आहे आपला, जो आपण या ठिकाणी आज कव्हर करणार आहोत मास्टर स्ट्रोक सिरीज मध्ये, ज्याच्यामध्ये आपण ऑलरेडी 9 लेक्चर जे आहेत ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुमच्या समोर मांडलेले आहेत. त्या 9 लेक्चरच्या बाबतीत जर सांगायचं झालं किंवा त्या 9 व्हिडिओ जे मी अपलोड केले त्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर SBI POचा जो प्रीचा पेपर तुम्हाला लोकांचा ऑलरेडी सॅटर्डे संडेला झालाय, त्याच्यातला जो आउटपुट आहे किंवा त्याच्यातून मिळालेल्या विद्यार्थ्यांना जो या सिरीजचा जो आउटपुट आहे त्याच्याबद्दल काही विद्यार्थ्यांनी माझ्याबरोबर चर्चा केली, मला मेसेज कॉल केले की सर आपली जी सिरीज सध्या आपण चालू केलेली आहे त्या सिरीजचा खूप चांगला फायदा जो आहे तो आपल्याला किंवा आम्हाला या पर्टिक्युलरली ही जी एक्झाम आपली झालेली आहे कुठली SBI PO प्रीची, त्याच्यामध्ये खूप चांगला फायदा आम्हाला लोकांना या ठिकाणी झालाय. आणि या टू बी ऑनेस्ट पुढच्या 20-22 तारखेपासून जे आहे जवळपास आपले जे आहे टेंटेटिव्हली जे डेट आपल्याला दिलेलं आहे IBPS POच्या, त्या IBPS PO मध्ये पण सुद्धा आपल्याला लक्षात ठेवा सेम SBI POचा जो पॅटर्न आहे सिमिलरली त्याच पॅटर्नचा पेपर आपल्याला IBPS PO प्रीचा या ठिकाणी द्यायचा आहे. आणि लक्षात ठेवा, ट्रस्ट मी, याच्यामध्ये हे जे पोर्शन आपण कंटिन्यू केले किंवा हे जे व्हिडिओ आपण कंटिन्यू केले हे सेम व्हिडिओ किंवा हा सेम अप्रोच आपल्याला IBPS PO मध्ये पण ठेवायचा आहे. तुम्ही जर बघितलं असेल SBI POचे जे प्रीचे पेपरचं अनालिसिस जर तुम्ही लोकांनी बघितलं असेल तर जवळपास 2 ते 3 DI प्रत्येक शिफ्टला कंपल्सरी आलेलेच आहे. त्याच्यामध्ये डबल ग्राफ होते, त्याच्यामध्ये वेन डायग्राम होता, केसलेट होता, या सर्व टाईपचे सिंगल ग्राफ डबल ग्राफ वाले जे DI होते ते आपण या ठिकाणी बघितले. आणि त्याच पॅटर्नचे DI मी जवळपास मास्टर स्ट्रोक सिरीज मध्ये या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय DIच्या सिरीज मध्ये, ज्याला आपण सुरुवातीला प्री लेवलचं नाव दिलं होतं, पण आता हळूहळू डिफिकल्टी लेवल जी आहे त्याची या ठिकाणी जास्त होत चाललेली आहे. आज आपण जवळपास याचा 10वा पार्ट जो आहे तो या ठिकाणी कव्हर करतोय DIचा. याच्या अगोदरचे 9 पार्ट जर तुम्ही लोकांनी बघितले नसतील जर तो प्लीज करून ते एकदा बघा, त्याच्यानंतर 10वा फॉलो करा, कारण पुढचा येणारा पेपर जो IBPS POचा त्याच्यात जर आपल्याला 10 मार्क मिनिमम 10 मार्क आय एम टॉकिंग अबाउट हे मिनिमम 10 मार्क जर आपल्याला या ठिकाणी फिक्स करायचे असतील तर तुम्हा लोकांना हा प्रत्येक व्हिडिओ खूप प्रॉपरली या ठिकाणी फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. चला, SBI मध्ये पण मी 10 मार्क सांगितले होते, पण ते 10 च्या ऐवजी 15 आले. 3 DI त्या ठिकाणी कंपल्सरी जवळपास प्रत्येक शिफ्टला होते. त्याचा उपयोग जो आहे विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलाय. इथून पुढच्या येणाऱ्या परीक्षांमध्ये असाच उपयोग या DIच्या सिरीजचा आपल्याला व्हावा, याच्यासाठी ही अनलिमिटेड काय म्हणते ना अनलिमिटेड लेक्चर्स वाली जी सिरीज आहे ती सिरीज आपली या ठिकाणी चालूच असणार आहे. तर आपल्याला हे 10 मार्क या ठिकाणी IBPS PO मध्ये पण कशा पद्धतीने फिक्स करता येईल ते पण आपण या ठिकाणी बघूयात. या ग्रुपला ज्या लोकांनी जॉईन केलेला आहे ऑलरेडी वेल अँड गुड, तसे त्या लोकांना त्या ग्रुपचा जे अल्टिमेट पर्पज आहे तो लक्षात आलेलाच असेल. त्याच्यातून आपल्याला एका प्रश्नाची मल्टिपल सोल्युशन किंवा मल्टिपल आन्सर जर आपल्याला हवे असतील सो यू आर सपोज टू गेट इट फ्रॉम हिअर, इथून आपल्याला ही माहिती या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यानंतर ही जी तिसरी स्लाइड आहे या तिसऱ्या स्लाइड बद्दल मी नेहमी या ठिकाणी क्लिअर करतच असतो की सर जर इन्फॉर्मेशन इज गिव्हन इन टर्म्स ऑफ रेशो असेल तर ऑब्व्हियसली रेशोवरून रेशो काढता येतात, रेशोवरून आपल्याला पर्सेंटेज काढता येतात, त्याच्यानंतर आपल्याला कंपॅरिझन पण करता येतं. वाईल द इन्फॉर्मेशन इज गिव्हन इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज असेल तर त्याच्यावरून आपल्याला रेशो काढता येतात, त्याच्यावरून आपल्याला पर्सेंटेज काढता येतात, त्याच्यावरून आपल्याला कंपॅरिझन सुद्धा या ठिकाणी करता येतं. या स्लाइड बद्दल मी नेहमी सांगत आलोय की तुम्ही ही स्लाइड जरी फक्त सिरियसली तुम्ही लक्षात घेतली की मी नेमकं काय सांगतोय या स्लाइड मध्ये, तरी तुमचे कमीत कमी प्रत्येकाचे DI मध्ये 2-2, 3-3 मार्क जे आहे ते आरामात या ठिकाणी वाढणार. जिथं 10 मार्क मिळणार होते तुम्हाला किंवा जिथं 7 मार्क मिळणार होते DIचे 10 पैकी तिथं 10चे 10 मिळतील, 15 पैकी जर 12 किंवा 13 मिळणार असतील तिथं पण 15 पैकी 15 मिळतील. इतकी महत्वाची ही स्लाइड आहे, कारण ज्या शॉर्टकट्स आपल्याला या ठिकाणी दिल्या असतात त्या शॉर्टकट दिलेल्या असूनही जर आपल्याला समजत नसेल तर डेफिनेटली ती एक संधी आपल्या हातातून या ठिकाणी जाणार, एवढं मात्र नक्की. त्या पहिल्या ज्या 3 स्लाइड आपण या ठिकाणी बघितल्या, 2 स्लाइड प्रोबेबली पहिली स्लाइड तर आपली जी आहे मेन कंटेंटची होती, तर याच्यावर थोडासा विचार मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. आजच्या जो DI आहे आजच्या DI मध्ये डबल ग्राफ आहे, डबल ग्राफचा आजचा आपलं शेवटचं सेशन आहे. याच्यानंतर युजली मी डबल ग्राफ म्हणून नाही घेणार, पण जेव्हा कमर्शियल DI चालू होतील किंवा मेन्स लेवलचे जेव्हा DI चालू होतील तेव्हा परत कदाचित डबल ग्राफवाले DI तुम्हाला बघायला भेटतील. पण हे डबल ग्राफवाले DI असे होते की जे इझी लेवलमध्ये पण डबल ग्राफ आपल्याला विचारला जाऊ शकतो, जसं SBI POच्या प्रीला काही शिफ्टला डबल ग्राफ सुद्धा आपल्याला विचारला गेलेला आहे. तर आजचा जो DI आहे टू बी ऑनेस्ट सांगतो आज मी 2च DI घेणार या ठिकाणी, आणि ते दोघंही DI 2च का घेतोय कारण त्याची डिफिकल्टी लेवल थोडीशी आता जास्त आहे. जेवढे एकदम प्री लेवलला जे एकदम इझी लेवलचे DI जे आहे त्या पद्धतीचे न घेता थोडंसं कॅल्क्युलेशन इथं थोडं जास्त आहे, थोडं लेंदी आहे, डिफिकल्ट आहे, मॉडरेट टू डिफिकल्टच्या केसमध्ये म्हणूयात किंवा इझी टू मॉडरेटच्या डिफिकल्टी लेवलमध्ये हा आजचा DI या ठिकाणी असेल. सर आजचे 2 पायचार्ट दिलेले आहेत, 2 पायचार्ट मध्ये एक्झॅक्टली इन्फॉर्मेशन कशाशी रिलेटेड आहे ते एकदा वरती आपण डायरेक्शन मध्ये जर बघितलं तर आपल्याला कळेल की फर्स्ट पायचार्ट इज गिव्हन बिलो
शोज द टोटल नंबर ऑफ म्हणजे 1G 2G 3G 4G 5G 6G जे डेटा प्लॅन आपण या ठिकाणी सोल्ड केल्या जात आहे बाय द कंपनी. त्याच्यामध्ये लिमिटेड अनलिमिटेड अशा व्हरायटीज पण आहे. काही प्लॅन जे आहे ते लिमिटेड आहेत, काही अनलिमिटेड आहेत. हे प्लॅन जे विकले जात आहे फ्रॉम द कंपनी जो आहे तर त्या टेलिकॉम कंपनी बद्दल त्या पर्टिक्युलर इयरचा डेटा या ठिकाणी दिलेला आहे. बघा 1G जे 12.5% आहे, 2G 22.22% आहे, 3G चा जो डेटा आहे तो डिग्रीमध्ये दिलेला आहे, 4G चा जो डेटा आहे तो पण डिग्रीमध्ये दिलाय, 5G चा डेटा आहे तो पण डिग्रीमध्ये दिलाय आणि 6G चा जो आहे तो एक्झॅक्टली नंबर ऑफ प्लान्स किती आहेत ते दिले 340. बरं सर सेकंड पाय चार्ट काय म्हणतोय? The second pie chart given below shows the revenue generated, total revenue generated in rupees by the company from selling each of the given data plan of the same year. म्हणजे जेवढे डेटा प्लॅन आहेत आपल्याकडे ते डेटा प्लॅन विकल्याच्या नंतर आपल्याला जो रेव्हेन्यू जनरेट होतोय तो रेव्हेन्यू किती जनरेट होतोय तो आपल्याला या सेकंड पाय चार्ट मध्ये दिलाय. तुम्ही बघू शकता 1G मधून 6880 एवढा रेव्हेन्यू जनरेट झालाय. 2G चा जो डेटा आहे रेव्हेन्यू जो आहे तो आपल्याला या ठिकाणी 66 डिग्री मध्ये दिलेला आहे. 3G चा जो आहे तो 20% मध्ये दिलेला आहे. 4G चा 15% मध्ये दिलेला आहे. 5G चा 18% मध्ये दिलाय आणि अगेन 6G चा जो रेव्हेन्यू आहे तो 6880 दिलेला आहे. तर अशा पद्धतीची ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट तर लक्षात आली याच्यामध्ये काही डेटा गिवन आहे, काही डेटा जो आहे तो इनडायरेक्टली दिलेला आहे. आपल्याला त्या डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पद्धतीने दिलेला जो डेटा आहे त्याला एकदम डायरेक्ट पद्धतीने त्याचा एक टेबल या ठिकाणी तयार करावा लागेल. कारण क्वेश्चन बाय क्वेश्चन जर तुम्ही या ठिकाणी खेळायला लागलेत तर खूप जास्त वेळ आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. म्हणून आपल्याला मॅन्डेटरीली काय करावं लागेल, एक टेबल या ठिकाणी तयार करून घ्यावा लागेल. सर टेबल तयार करत असताना आता लक्षात घ्या टेबल कसा तयार होणार आपला. इथं आपण नेम ऑफ द प्लान्स या ठिकाणी घेणार आहोत की कुठले ते प्लान्स आहेत. ओके, त्याच्यातून आपल्याला जो आहे तर टोटल जे प्लान आहेत ते प्लान आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. त्याच्यानंतर आपल्याला जो रेव्हेन्यू या ठिकाणी जनरेट होणार आहे त्या रेव्हेन्यू बद्दलचा एक कॉलम आपल्याला या ठिकाणी ठेवावा लागेल. सर असा एक 3 कॉलम घेतले आपल्याला. इथं घेतलाय सर आपण 1G घेतलाय, त्याच्यानंतर इथं आपण घेणार आहोत 2G, त्याच्यानंतर इथं आपण घेणार आहोत 3G, त्याच्यानंतर इथं असणार आहे सर 4G, त्याच्यानंतर इथं असेल सर 5G आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला घ्यायचा आहे 6G आणि गरज जर वाटलीच आपल्याला तर आपल्याला टोटल वाला जो कॉलम आहे तो डेफिनेटली या ठिकाणी ठेवावा लागेल. सर अशा पद्धतीचा एक टेबल आपण जर तयार केला तर याच्यामध्ये आता व्हॅल्यूज आपल्याला पुट करायचे आहेत. आता बघा जवळपास 1G आणि 2G हे दोन जर सोडले तर बाकी सगळे डिग्रीमध्ये दिलेले आहेत आपल्याला. मग सर 3G मध्ये जर आपण बघितलं तर 3G चा जो डेटा प्लॅन दिला आपल्याला तो आपल्याला 60 डिग्री दिलेला आहे. आपण या पद्धतीने तर लिहून घ्यायचं 60 डिग्री. त्याच्यानंतर सर 4G जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे सर 30 डिग्री या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर 5G आहे तो आपल्याला 60 डिग्री या ठिकाणी दिलेला आहे. आता एक सगळ्यात पहिले महत्त्वाचं काम आपल्याला काय करायचं, सर 1G आणि 2G जो आहे ज्याला पर्सेंटेज मध्ये दिले त्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करून घ्यायचंय. इट इज व्हेरी इझी टू कन्वर्ट इट. बघा 12.5% म्हणजे 1/8 होतो, म्हणून आपण 1/8 काढायचे. पण कोणाचे 360 चे काढायचे सर आपल्याला, कारण टोटल डिग्री जे असतात ते किती असणार आहे 360. मग सर 8 चोक 32 आणि 8 45 म्हणजे आपण याला 45 डिग्री असं या ठिकाणी म्हणून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा 45 डिग्री म्हणजे किती 12.5% हे झालंय. त्याच्यानंतर 22.22% फ्रॅक्शन 2/9 येतं सर. 2/9 काढून घ्यायचे आपल्याला कोणाचे 360 चे. सर 9 चोक 36 होता आणि 40 जुनी किती होता तर हे मला 80 मिळाले सर. अशा पद्धतीने हे 80 आपण या ठिकाणी काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने जर इन्स्टेड ऑफ जर 6G आपण सोडला तर बाकीच्या व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. याला मी रफ करून टाकतो या ठिकाणी कारण याची गरज आपल्याला नाही. बरं मग सर 6G चा जो डेटा प्लॅन आहे तो आपल्याला ऑलरेडी दिलाय का सर, किती दिलाय तो 340 प्लॅन आपल्याला या ठिकाणी ऑलरेडी दिलेला आहे. 340 प्लॅन आहे सर. यांची जर ऍडिशन आपण केली सर 6 6 12 म्हणजे 12 8 200 240 270 275 होता सर. 360 मधून जर मी 275 वजा केले ना सो माय डिअर स्टुडंट खाली 85 डिग्री आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. 85 डिग्री, ज्या 85 डिग्रीची व्हॅल्यू ऑलरेडी 340 दिलेली आहे सर. 340 ला डिवायडेड बाय जर मी 85 केलं तर 17 5 85 आणि 17 दुनी 34 होतात सर. 20 5 चोक 20 म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू आपल्याला 4 मिळाली. म्हणजे आपण जर बघितलं 85 चोक होतात म्हणून 6 चोक 24 झाले म्हणजे 240 प्लॅन जे आहे ते 5G आहे सर. 3 चोक 12 जर म्हणलं तर 120 प्लॅन जे आहे तर ते 4G आहे सर. परत एकदा 6 चोक 24 जर म्हणलं तर 240 प्लॅन जे आहे ते 3G चे आहे सर. 8 चोक 32 जर म्हणलं 320 तर ते प्लॅन जे आहेत आपले ते कोणाचे 2G चे आहे. आणि 45 चोक 180 होतात म्हणजे सर या ठिकाणी आपल्याला जे प्लॅन या ठिकाणी मिळाले 180 आहे. अशा पद्धतीचं हे कॅल्क्युलेशन आपल्याला मिळालंय. इथं खाली आपल्याला जागा पाहिजे म्हणून मी याला रफ करून टाकणार. आपण फक्त मेनली कशावर लक्ष द्यायचं आहे, आपण मेनली लक्ष द्यायचं आहे सर फक्त आणि फक्त कशावर तर ह्या टेबलवर. अशा पद्धतीने 36 चोक 144 म्हणजे सर 1440 असे टोटल प्लॅन आपल्याला मिळाले. हे सगळे प्लॅन मी तुमच्या समोर कशा पद्धतीने मांडलेले आहेत ते तुम्हाला लोकांच्या लक्षात आलंय. व्हिडिओची लेंथ
लिंथ जी आहे ती थोडीशी लांब होऊ नये म्हणून तुम्ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे तुम्हाला हे जे मी या ठिकाणी कॅल्क्युलेट करतोय हे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट होतंय ते समजण्यासाठी रिवाइंड करून तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बरं चालेल सर, आता पुढे आलोय आपण 1G मधून, म्हणजे मला जो टोटल रेव्हेन्यू जनरेट झालाय तो झालाय सर 6,880 रुपये. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी घेतलंय सर. इव्हन 6G पण आपल्याला दिलाय 6,880 रुपये. याच्यामध्ये आपल्याला वेगळं कॅल्क्युलेशन करायची अजिबात गरज नाहीये. सो तो पॉईंट आपण आता या ठिकाणी क्लिअर केला. आता इथं काय करायचं, इथं जास्तीत जास्त आकडे पर्सेंटेज मध्ये दिले आणि एकच आकडा जो आहे ना तो डिग्री मध्ये दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. मग सर याला कसं कन्वर्ट करायचं आपण बघा. 360 पैकी आपण जर विचार केला सर 360 पैकी तो 66 डिग्री आहे, तर आपल्याला काय करायचंय सरचं 100 पैकी किती असणार याचं कॅल्क्युलेशन जेव्हा आपण करतो, मी तुम्हाला ऑलरेडी क्लासमध्ये पण सांगितलंय सर 100 × 66 डिवायडेड बाय 360 आपण केलं तर सर 0 गेला 0 गेला 6 6 36 होता, 6 1 6 6 1 6 होता. मग याला चला 2 त्रिक 6 झाले, 2 पंचे 10 झाले. सो माय डिअर स्टुडंट 11 5 55/3 अशा पद्धतीचं हे कॅल्क्युलेशन आहे. लक्षात घ्या या ठिकाणी याला आपल्याला लिहिताना कसं लिहायचं माहिती, याला लिहिताना इथं लिहितोय मी, इथं आपल्याला 55/3 असं आपल्याला या ठिकाणी लिहायचंय. तर त्याच्यासाठी आपल्याला एक थोडासा पॉईंट जो आहे तो त्या ठिकाणी क्लिअर करावा लागेल की सर या ठिकाणी आपण काय करूयात 66 याला जो आहे सॉरी याला आपण 55/3 अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लिहूयात. म्हणजे सर टक्क्यामध्ये जर याचं कन्व्हर्जन आपण केलं सो इट इज 55 पॉईंट जे आहेत अशा पद्धतीने तर कॅल्क्युलेशन आपल्याला मिळालेलं आहे. चालेल सर पुढे जाऊयात. आपण पुढे काय सांगितलं आता बघा, हे कॅल्क्युलेशन मी या ठिकाणी रफ करून टाकतो कारण याची गरज आपल्याला आता नाहीये, कारण त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते 55/3 झाले. आता या सगळ्या पर्सेंटेजची ऍडिशन आपल्याला करायची आहे. सर हे झाले 20 30 40 त्याच्यानंतर 48 48 आणि 5 किती होतात 53 होतात. म्हणजे सर हे ते तिघ आहेत, बाकीचे हे झाले 53 प्लस तो जो आहे तो आहे सर 55/3. असं कॅल्क्युलेशन जर आपण केलं की सर 3 5 15 3 5 15 आणि 1 16 होतात म्हणजे 165. याच्यामध्ये जर प्लस 55 आपण केले 5 आणि 5 10 होतात. त्याच्यानंतर 16 आणि 6 6 आणि 6 12 आणि 1 13 म्हणजे 230 जर आपण या ठिकाणी घेतलं तर याचं कॅल्क्युलेशन बघा 53 नाही सॉरी 55 आहे, तेच म्हणलं काहीतरी गडबड झालेली आहे. तिथं जो आहे याची जी ऍडिशन आपल्याला मिळालेली आहे ही 55/3 आहे. जे 55/3 आपण जर घेतलं तर हे झाले सर 20 30 40 48 48 8 आणि 5 13 53 होतात. म्हणजे सर जर इथं आपण असं केलं प्लस 53 आपण करायचं आहे. मग सर 3 त्रिक 9 घेतले सॉरी, त्याच्यानंतर 5 त्रिक 15 घेतले 159. त्याच्यामध्ये हे 55 ऍड केलेत आपण, म्हणजे सर यांची ऍडिशन जर केली तर 4 होतात. 5 आणि 5 10 आणि 11 म्हणजे 214 झाले. म्हणजे सर याची जी टोटल आहे ती मिळाली आपल्याला 214/3. आणि तुम्हाला लोकांना माहित आहे 3 ला नेहमी आपण 300 म्हणायचं जर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर. मग याला म्हणायचं सर 2 1 2 2 7 14 आणि याला जर आपण डिवाइड केलं तर हा झाला 150 म्हणजे 107/150. कोण तर आपण जर आता बघा ऑलरेडी आपल्याला डेटा कोणाचा मिळालाय 1G आणि 6G चा मिळालाय. 1G आणि 6G सोडून बाकी जे आहे ते किती आहेत 107 आहे. किती पैकी 150 पैकी. मग आता मला सांगा 150 पैकी जर 107 गेले तर खाली किती उरतात, तर खाली उरतात सर 43/150 उरतात. हे 43/150 ऑफ द टोटल जे आहे ना तर तो हा आकडा आहे कुठला, हे दोघांची ऍडिशन 6 दुनी 12 म्हणजे 0 8 दुनी 16 झाले सर 8 दुनी 16 आणि 17 होतात. रिमाइंडर 1 उरला 6 दुनी 12 आणि 13 होतात म्हणजे 13,760 अशी व्हॅल्यू आपल्याला मिळाली. कोणाची 43/150 मिळालेली आहे, एवढं लक्षात ठेवा. मग सर याला पुढे जर आपण बघितलं की सर आता जर मला टोटल काढायचे असतील तर टोटल काढण्यासाठी याला म्हणायचं 13,760 या ठिकाणी झालं. याला रेसिप्रोकल करायचं 43/150 ला तिकडे रेसिप्रोकल करून आपल्याला 150/43 करायचं आहे. मग सर 150/43 जर करायचं झालं तर बघा 43 आहे का 43 त्रिक जरी आपण बघितलं तर 4 त्रिक 12 129 होतात. त्याच्यानंतर किती उरले 8 उरले 43 दुनी 86 होतात. मग इथं आपण जर मल्टिप्लिकेशन केलं याचं तर बघा 2 0 ऍज इट इज देऊन टाका, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्याच्यानंतर 15 दुनी 30 होतात, 3 उरले 15 त्रिक 45 आणि 3 किती होतात 48 होतात. सो माय डिअर स्टुडंट टोटल रेव्हेन्यू जो आपल्याला मिळाला यांचा सगळ्यांचा मिळून टोटल रेव्हेन्यू किती मिळाला आपल्याला, तर तो 48,000 या ठिकाणी मिळालेला आहे. हे जे कॅल्क्युलेशन मी या ठिकाणी केलं हे कॅल्क्युलेशन खूप जास्त महत्वाचं आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आजचा जो डीआय आहे आजचा डीआय हा थोडासा कॅल्क्युलेशन पॉईंट ऑफ व्ह्यू थोडासा जास्त डिफिकल्ट आहे दॅन दी प्रिव्हियस जे आपण याच्या अगोदर केले होते त्याच्यानुसार. इथं तुम्ही बघू शकता सर या तिघांची ऍडिशन कोण 3G 4G आणि 5G ची ऍडिशन किती मिळाली 53. ऑलरेडी आपण त्याचं कन्व्हर्जन केलं 55/3. यांची ऍडिशन 53 त्रिक 159 प्लस 55 केले तर टोटल 214 झाले म्हणजे 214/3. पण मी तुम्हाला सांगितलं 214/3 ला 300 म्हणायचं, त्याला डिवाइड केलं म्हणजे टोटल रेव्हेन्यू जो आहे कोणाचा 2G त्याच्यानंतर 3G
इथं जर आपण बघितलं की सर 2G 3G आणि 4G आणि 5G यांचा मिळून जो आहे 107/150 आहे. 150तून 107 गेला तर 43/150 या दोघांचा आहे, ज्याची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे 8680 ला डबल करा बिकॉज बोथ आर व्हेरी सेम. 13760 झाले. सो टोटल इक्वल टू 13760. हा जो 43/150 आहे तिकडे जाऊन रेसिप्रोकल झाला 150/43. 43 प्राईम नंबर असल्यामुळे 43 नेच भाग दिला. 43 त्रिक 129, 8 उरले. 43 दुनी 86. 150 इंटू 320 जर केलं सो माय डिअर स्टुडंट टोटल रेव्हेन्यू आपल्याला मिळालेला आहे 48,000 रुपये. या डीआयचा सर्वात महत्त्वाचा पोर्शन आपण सध्या या ठिकाणी डील करतो आहे. आता रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे मी याला काय करणार या ठिकाणी तुम्हाला रफ करून टाकतो हे, कारण आपल्याला इथे इन्फॉर्मेशन लागेल, जागा लागेल बाकीचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. चला हा जो टेबल आहे हा टेबल आपण या ठिकाणी ऍज इट इज कॅरी करतोय. बरं मग सर 3G किती आता 20%. 48 दुनी 96 म्हणजे सर इथं जर आपण बघितलं तर सॉरी इथं जर आपण बघितलं तर इथं आपल्याला कळेल की सर 3G किती आहे 20% म्हणजे 48 दुनी 96, 9600 आपल्याला या ठिकाणी मिळाले. त्याच्यानंतर 4G किती आहे 15%, 24 दुनी 48, 24 त्रिक 72 होतात सर, हे पण आपल्याला मिळाले. त्याच्यानंतर हे 18% आहे. 18% जर आपल्याला काढायचे असतील तर 48 दुनी 96 म्हणजे 9600 झाले. त्याच्यातून आपण जर जवळपास 20% जर काढले तर 48 दुनी 96, 960 जर मायनस केले 0 4 रिमाइंडर 16तून 10 गेले 6 उरतात. रिमाइंडर जरी झाला 8640 म्हणजे सर हा 8640 अशा पद्धतीने याची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. ओके फाईन. वरती किती दिलं आपल्याला 55/3 दिलाय सर. याच 55/3 ला आपण 300 म्हणायचं असतं, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. 55/3 आपण याला म्हणा 300 म्हणा. कोणाचे काढायचे आपल्याला 48,000चे काढायचे आहे ऑब्विसली सर. 2 0 गेले 2 0 गेले. नंतर याला 3 ने भाग दिला तिथे 160 उरतात. 0 दिला 1685, 8 उरले. 1685 आणि 8 800 8800 सर. अशा पद्धतीने टोटल रेव्हेन्यू जो आहे सगळ्यांचा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. सर या 18% जे कसे काढले 20 मधून आपण 2% या ठिकाणी मायनस केले. हे तुम्हाला लोकांना ऑलरेडी माहित आहे, वेगळं सांगायची गरज नसली पाहिजे. फायनली आपला जो टेबल आहे तो या ठिकाणी झालेला आहे तयार. लक्षात ठेवा हा टेबल जेव्हा तुम्ही स्वतःसाठी तयार करणार आहात खूप कमी वेळात तो तयार होईल ऑब्विसली, कारण इथं आता असलेली जागा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय त्या पद्धतीने थोडंसं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपल्याला जास्त करावं लागलंय. कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन झालंय ते तुम्ही लोकांनी बघितलेलं आहेच. आता मी याला थोडंसं या ठिकाणी रफ करून घेतो, कारण आपल्याला जागा जी आहे बाकीच्या कॅल्क्युलेशनसाठी ती आता या ठिकाणी लागणार. म्हणजे थोडक्यात इथं बघा टोटल प्लॅन आपल्याला कळाले 180. 1G चे आहे, 2G चे 320 आहे, 3G चे 240 आहे, 4G चे 120 आहे, 5G चे 240 आहे, 6G चे 340 आहे. टोटल 1440 आहे. टोटल रेव्हेन्यू जो जनरेट झालेला आहे आपला तो 48,000 आहे. 6880, 8640, 7200, त्याच्यानंतर 9600, त्याच्यानंतर 8800, 6880 अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन आपल्याला मिळालेलं आहे. चालेल ओके फाईन. पहिला प्रश्न आता काय म्हणतोय बघा. बरं प्रश्न डेटा जरी आपला या ठिकाणी तयार झाला असेल तरी प्रश्नांमध्ये पण आपल्याला या ठिकाणी थोडीशी मेहनत जी आहे ती करावीच लागणार, याच्यामध्ये काही अडचण नाहीये. सर द प्राइस ऑफ इथं क्लिअरली दिले आपल्याला की जर प्राइस जे आहे ते प्राइस आपल्याला दिलेली आहे लिमिटेड 2G प्लॅन. आता लिमिटेड, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे जे प्लॅन आहेत हे लिमिटेड आणि अनलिमिटेड मिळून आहेत. त्याच्यामध्ये लिमिटेड किती आणि अनलिमिटेड किती हे आता आपल्याला या ठिकाणी बघायचंय. द प्राइस ऑफ द लिमिटेड 2G प्लॅन. आता सगळ्यात पहिले म्हणजे 2G बद्दल बोललं जाते. सर 2G चे टोटल प्लॅन जे दिलेले आहेत आपल्याला इथे या ठिकाणी मी लिहितोय सर 2G. याच्यामध्ये आपल्याला एक साईड जी आहे ती घ्यायची लिमिटेड प्लॅन, त्यांना नक्कीच आपल्याला X मानायचंय. त्याच्यानंतर जी दुसरी साईड आहे ती आहे अनलिमिटेड वाली, त्याला नक्कीच आपल्याला 320 मायनस X मानायचा आहे. अशा पद्धतीचे हे प्लॅन्स मला या ठिकाणी मिळाले. सो द प्राइस ऑफ द लिमिटेड 2G प्लॅन अँड द अनलिमिटेड 2G प्लॅन आर 35 रुपये आणि 25 रुपये. सर याचा जो रेट आपल्याला दिलेला आहे याचा रेट आपल्याला दिलेला आहे 35 रुपये आणि सर याचा जो रेट आपल्याला दिलेला आहे तो रेट दिलेला आहे सर आपल्याला 25 रुपये जर असेल रिस्पेक्टिव्हली. देन फाइंड द डिफरन्स बिटवीन द टोटल नंबर ऑफ द लिमिटेड 2G प्लॅन डेटा प्लॅन अँड द अनलिमिटेड 2G डेटा प्लॅन, असा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. तर सर आता आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल की सर 35च्या रेटनी किती प्लॅन विकले X विकले, प्लस इकडे 25च्या रेटनी किती प्लॅन विकले, तर सर इकडे 320 मायनस X प्लॅन विकले आणि एवढे प्लॅन विकून मला 2G मध्ये म्हणजे टोटल 8,800 रुपये एवढा रेव्हेन्यू आपला जनरेट झालेला आहे. मग याला म्हणायचं सर आपल्याला 35x प्लस इथं म्हणलंय सर 25 सॉरी इथं जो आहे आपल्याला 25 इंटू हे करायचंय 0. आता त्याच्यानंतर 25 दुनी 50, 5 उरले 25 त्रिक 75 आणि 5 किती झाले 80. याला म्हणायचंय सर मायनस 25x ऍज इट इज, याला म्हणायचंय 8,800 इन दिस वे. आता इथं जर बघितलं 35 मधून जेव्हा 25 जातात तेव्हा आपल्याला किती उरतात सर इथं 10x उरतात आणि 8,800 मधून हा 8,000 जर तिकडे गेला तर खाली फक्त आणि फक्त 800 उरतात. सर 0 0 कॅन्सल जर झाला तर x ची व्हॅल्यू मला 80 मिळालेली आहे.
आहे आणि लक्षात ठेवा या एक्सला आपण काय म्हणलेलं आहे, या एक्सला आपण लिमिटेड प्लॅन म्हणले. व्हॉट इज द क्वेश्चन ऍक्च्युअली, फाइंड द डिफरन्स बिटवीन द लिमिटेड 2G प्लॅन आणि अनलिमिटेड 2G प्लॅन. मग आता जे लिमिटेड आहेत, लिमिटेड आपल्याला किती मिळाले, तर सर 320 मधून आपल्याला हे जर 80 मिळाले इकडचे, सर 320 मधून 80 गेले किती उरतात, 240 उरतात. सर आपल्याला यांच्यातला डिफरन्स विचारलाय, 240 मधून 80 गेले तर 160 उरतात. अशा पद्धतीने फायनली आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. हा जो टेबल आपण या ठिकाणी तयार केलाय, हा टेबल या ठिकाणी सर्वात जास्त महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. कारण हा टेबल एकदा रेडी झाला त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न पटापट सॉल्व्ह होतात. पण इथं मी तुम्हाला अगोदर सांगले डिफिकल्टी लेवल थोडीशी मी जास्त ठेवलेली आहे, कारण हे अशा टाइपचे प्रश्न आपल्याला जे आहेत आता कदाचित मेन्सला सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे हा पॉइंट आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे. आता हा जो टेबल आपण या ठिकाणी तयार केलाय, हा टेबल तुम्हाला लोकांना इझिली मिळावा पुढे, म्हणून मी तुम्हाला लोकांसाठी एक रेडीमेड काम या ठिकाणी करून ठेवलंय की सर टेबल जो आहे तो ऑलरेडी आपल्या समोर आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय, इफ द प्राइस ऑफ द लिमिटेड 4G आणि अनलिमिटेड 4G. चला आता 4G प्लॅन बद्दल आपल्याला या ठिकाणी बोललं जातंय. सर जे 4G चे जे प्लॅन आहे टोटल ते आपल्याला माहिती किती आहेत सर, 120 आहे. मग याच्यामध्ये आपण काय करायचं, याच्यामध्ये आपण जे लिमिटेड प्लॅन आहे त्या लिमिटेड प्लॅनला मी परत एकदा एक्स म्हणलं आणि जे अनलिमिटेड आहेत त्या अनलिमिटेडला मी आता या ठिकाणी 120 मायनस एक्स असं म्हणलं. अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन आपल्याला इथेही करायचंय. आता इथं क्लिअर दिले आपल्याला की सर लिमिटेडचा जो रेट आहे तो 48 आहे आणि अनलिमिटेडचा जो दिलाय तो 70.5 आहे. अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी असेल. मग आता काय करायचं आपल्याला, सर एक्स प्लॅन विकले आपण कितीच्या रेटनी, तर ते 48च्या रेटनी, प्लस त्याच्यानंतर सर आपण प्लॅन विकले 70.5च्या रेटनी विकले. किती विकले, तर 120 मायनस एक्स एवढे प्लॅन विकले. आणि ट्रस्ट मी याच्यातून आपल्याला 4G साठी किती रेव्हेन्यू जनरेट झालाय आपला, सर 7200 एवढा रेव्हेन्यू जनरेट झालाय. सो दिस इज गोइंग टू बी द इक्वेशन इज गोइंग टू बी फॉर्म ओव्हर हिअर. मग याला आपल्याला सॉल्व्ह करायचं सर, याला म्हणणार आपण 48x प्लस हा 0 गेला, त्याच्यानंतर इथं आपल्याला म्हणायचं सर इथं जर आपण केलं की 12 इंटू आपल्याला 705 करायचं. आता कारण हा 0 बरोबर हा पॉईंट निघून गेलेला आहे, त्याच्यामुळे सर हे 12×5 60 झाले आणि 12×7 84 झाले, म्हणजे 8460 असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. 8460 झाले. त्याच्यानंतर याला मायनस करायचं सर आपल्याला 70.5x अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन झालं आणि इक्वल टू हे झाले सर 7200. चलो फाईन, कोई दिक्कत नाहीये. आता काय करायचंय सर, या 8460 ला आपण इकडेच ठेवणार, तो नंबर इकडून मायनस होणार सर 7200 इक्वल टू आता 70 जो आहे तिकडे दोन गेलाय, 70.5x मधून आपल्याला ऑब्विसली 48x जे आहे ते मायनस करायचे. 70 मधून जर 48 गेले असते तर आपल्याला 12 उरतात, पण इथं 0.5 आहे, म्हणजे सर इथं आपल्याला जे मिळाले ते 12.5x मिळालेत. आणि यांच्यातला जर डिफरन्स आपण काढला 0, याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 4 मधून 2 गेले 2 उरतात, 8 मधून 7 गेले 126 आपल्याला या ठिकाणी जे आहे ते मिळालेलं आहे. मग या हिशोबाने जर आपण विचार केला की सर 12600 डिवायडेड बाय जर 125 आपण केलं तर 25×5 125 होता, 25×5 125 होता. इथं किती उरलाय, 1 उरला, म्हणजे 25 चौक 100 झालेले आहेत. अशा पद्धतीने जर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं तर काहीतरी गडबड आपली या ठिकाणी झाली. सर 12×5 60 झाले, त्याच्यानंतर किती उरला रिमाइंडर, तर 12×5 60 6 उरले. त्याच्यानंतर 12×7 84 जर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं, हे कॅल्क्युलेशन परत एकदा आपण करून घेऊयात की सर 12×5 60 या ठिकाणी झालेत, 0 6 उरला, 12×7 84 होता, 84 आणि 6 84 आणि 6 जर आपण या ठिकाणी बघितलं तर 90 होतात, म्हणजे टोटल 9000 असं कॅल्क्युलेशन होईल का बरं. एवढं कॅल्क्युलेशन मध्ये थोडीशी गडबड होती आहे. चला या ठिकाणी आपण बघूयात परत एकदा. हे कॅल्क्युलेशन मी थोडंसं रफ करतो म्हणजे आपल्याला समजायला या ठिकाणी सोपं जाईल. इथपर्यंत आपण आलेलो आहोत बघा. हे आहे 7200, त्याच्यानंतर इथं आलोय 5. ओके फाईन 120 आहे. तर हे तर आपल्या 48x चे आहे, हे फिक्स आहे. प्लस इथं जर आपण बघितलं 0 गेला तर हा पॉईंट जातो, म्हणजे 12×5 किती झाले, तर 12×5 60च होणार ऑब्विसली. त्याच्यानंतर 12×7 84 होणार, म्हणजे 8640च व्हायला पाहिजे. 8460 12×7 84 जर म्हणलं तर इथं मायनस आपल्याला करायचंय सर 70.5x आपण या ठिकाणी घेतलाय आणि हे झाले सर 7200 लाईक दिस. मग याला जर आपण इकडे घेऊन आलो तर 8460 मधून जेव्हा 7200 इथून मायनस करायचे इक्वल टू हा झाला सर 70.5x इकडे झाला. मायनस जर आपण केलाय तर हा 48 होणार या ठिकाणी जाऊन. अशा पद्धतीचं हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायला मिळेल. याची वजाबाकी केली, 0 झाला 6 झाला, त्याच्यानंतर 4 मधून 2 गेले तर 2च राहतात, 8 मधून 7 गेले तर 1 उरतात, 1260 या ठिकाणी होत आहे. इक्वल टू
इकडे जर कॅल्क्युलेशन आपण बघितलं तर 70 मधून जर 48 गेले असते 49 50, येस ऑब्विसली व्हेरी नाईस, ते चुकलं होतं आपलं थोडंसं, की या ठिकाणी सर आपल्याला इथं किती उरतात तर 22, म्हणजे इथं 22.5 उरतात, ही गडबड झाली होती. मग याला म्हणायचं सर 1260 वर एक 0 देऊन टाका आणि डिवायडेड बाय याला 225 म्हणायचंय इक्वल टू एक्स, अशी याची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. मग सर 25 जर बघितलं आपण तर 25 9 225 होतात, इथं 25 5 125 झाले, 25 चौक 100 झाले, म्हणून याला म्हणायचं 9 5 45 आणि 9 सखी 54, म्हणजे जे लिमिटेड प्लान आहेत त्या लिमिटेड प्लानचा आपल्याला या ठिकाणी नंबर मिळालेला आहे. सर लिमिटेड प्लान आपल्याला मिळाले 56. मग ऑब्विसली त्याच्यानंतर जे अनलिमिटेड जे प्लान आहेत ते अनलिमिटेड प्लान टोटल किती आहे 120. सर 120 मधून जेव्हा 56 जाणार तेव्हा खाली नक्कीच किती उरणार 64 उरणार. मग सर 8 साठी 56, त्याच्यानंतर 8 8 64, म्हणजे 7:8 असा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. हा दुसरा प्रश्न जो आहे तो आपला या ठिकाणी झालेला आहे सॉल्व. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सॉल्व करता येईल. इथं थोडंसं कॅल्क्युलेशन मध्ये गडबड झाली होती, इथं आपल्याला सबट्रॅक्शन करताना मी 12.5 घेतले होते, ते 22.5 होते ऍक्च्युली. सो दिस इज द वे, अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करता येईल. रेकॉर्डेड लेक्चर आहे आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की इथं कॅल्क्युलेशन जे आहे करताना आपल्याला प्रश्नांची जी लेंथ आहे ती थोडीशी मोठी आहे, त्याच्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशन या ठिकाणी येस ऑब्विसली करायला वेळ लागेल. इन द नेक्स्ट इयर the company sold 50% of the limited 1G data plan for 32 रुपये and the rest for 20 रुपीज पर प्लान. त्यांचं म्हणणं आहे बाबा की आपल्याला इथं जे दिलेलं आहे ना की जे 1G प्लॅन आहे त्याच्यातले 50% प्लॅन जे आहे लिमिटेड मधले ते इतक्याला विकायचे, पण लिमिटेड प्लॅन किती आहे ते माहिती आहे का आपल्याला नाही. सो त्याच्यामुळे आपल्याला पहिले प्रश्न एकदा पूर्ण वाचून घ्यावा लागेल. सर इन द नेक्स्ट इयर द कंपनी सोल्ड 50% ऑफ द लिमिटेड प्लॅन फॉर 32 आणि रेस्ट फॉर 20 पर प्लॅन, वाईल सोल्ड 37% ऑफ द अनलिमिटेड प्लॅन फॉर 48 अँड द रेस्ट ऍट देअर ओरिजिनल प्राइस. म्हणजे आता बघा अनलिमिटेडची ओरिजिनल प्राइस पण आपल्याला माहित पाहिजे. द टोटल रेव्हेन्यू जनरेटेड बाय द कंपनी फॉर द नेक्स्ट इयर जे आहे त्याच्यानुसार आपल्याला दिलेलं आहे टोटल रेव्हेन्यू जनरेटेड बाय द कंपनी फॉर द नेक्स्ट इयर. ओके, द प्राइस ऑफ द लिमिटेड. आता बघा इथून नेमकी सुरुवात आहे या प्रश्नाची, हे लक्षात घ्या. इथं आपल्याला ना ऍक्च्युली परीक्षेमध्ये हे कळणं खूप जास्त गरजेचं आहे की सर स्टार्ट जो आहे तो स्टार्ट कुठून झालाय प्रश्नाचा ते समजणं गरजेचं आहे. ऍक्च्युली दिस इज द स्टार्ट ऑफ युअर क्वेश्चन की द प्राइस ऑफ द लिमिटेड 1G डेटा प्लॅन आणि अनलिमिटेड 1G डेटा प्लॅन ऑफ करंट इयर इज 24 रुपये पर प्लॅन आणि 56 रुपये पर प्लॅन. सो माय डिअर स्टुडंट, सगळ्यात पहिले आपल्याला या ठिकाणी आता 1G प्लॅन बद्दल बोलल्या जाते. त्याच्यातले टोटल जे प्लॅन आहे ते 180 आहे. त्याच्यातल्या लिमिटेड प्लॅनला आपण नेहमीप्रमाणे एक्स मानलं. त्याच्यानंतर जे अनलिमिटेड जे आहे त्या अनलिमिटेड प्लॅनला आपण काय मानणार 180 मायनस एक्स मानणार. पहिले हे कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करून घ्यावं लागणार आहे. बरं, मग आता इथं मी काय करतोय सर, इथं जर बघितलं आपण द प्राइस ऑफ द लिमिटेड 1G प्लॅन किती दिले आपल्याला करंट इयर मध्ये 24 दिले. मग सर 24च्या रेटनी मी एक्स प्लॅन विकले प्लस त्याच्यानंतर 56च्या रेटनी जे आहे तर आपण 180 मायनस एक्स प्लॅन विकले आणि सर याच्यातून मला 6,880 रुपये जनरेट झालेले आहेत. ओके फाईन. मग याला म्हणायचं सर 24x प्लस इथं 0 दिला, 18 सखी अष्टोदशे होतात, या ठिकाणी 10 उरले, त्याच्यानंतर 18 पंचे 90, 90 आणि 1 झाले 100 झाले, म्हणजे 10,080 प्लॅन झाले. सर याला मायनस म्हणायचंय 56x इक्वल टू 6,880 असं इक्वेशन तयार होणार. मग हा 10,080 जो आहे तो या ठिकाणी असा ऍज इट इज राहील. त्याच्यानंतर तो इकडे येऊन 6,880 होणार इक्वल टू हा 56x तिकडे जाऊन प्लस होणार आणि मायनस जो आहे हा 24x तिकडे जाऊन मायनस होणार. व्हेरी सेम. सर 10,880 मधून जर गेले 0, त्याच्यानंतर 8 8 गेला 0, त्याच्यानंतर हा जो आहे 8 ऍज इट इज असेल, त्याच्यानंतर 10 मधून 6 गेले 4,800. अशा पद्धतीचा रिझल्ट आपल्याला इकडे मिळाला. आणि यांच्यातला जर डिफरन्स आपण काढला तर 6 मधून जर 4 गेले तर 2 उरतात आणि इथं जर आपलं 5 मधून 2 गेले तर इथं 3 उरतात. अशा पद्धतीने एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. 16 त्रिक 48 होतात, 300, 16 दुनी 32 होतात. याने याला जर डिवाइड केलं सो माय डिअर स्टुडंट 150 आपल्याला असं या ठिकाणी मिळालेलं आहे. परत या ठिकाणी काहीतरी गडबड झालेली आहे, 24 झालंय. सर इथं 0 दिला, 18 सखी अष्टोदशे 10 उरले, त्याच्यानंतर 18 पंचे 90, 90 आणि 10 किती झाले 100. अशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन झालंय. परत एकदा जर आपण बघितलं तर या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन जर तिकडे गेलो आपण 56 घेऊन तर इथं आपल्याला थोडंसं याला परत एकदा रिवाइज करावं लागेल. चला ओके फाईन. इथं आलोय सर आपण. आता इथं बघा 6,880 हे जे आहे 1G डेटा प्लॅन आहे 6,880. हा 56 जर तिकडे घेऊन गेलो आपण सर 56, 6 मधून 4 गेले तर 2च उरतात नक्की आणि 5 मधून 2 जर गेले तर 3 उरतात. सो डेफिनेटली याचा रिझल्ट आपल्याला 32x मिळालेला आहे. 10,880 मधून जर आपण बघा 0 गेला,
त्याच्यानंतर 8 मधून 8 गेला 0, त्याच्यानंतर सर या ठिकाणी जर आपण बघितलं की सर 0 गेला 8 ॲज इट इज, 10 मधून 8 गेले तर 2 उरतात, रिमाइंडर इथे 1 आला. येस सॉरी, इट इज माय मिस्टेक. इथं आपल्याला 3200 असं उत्तर मिळणार. म्हणजे सर याच्यातून एवढं कळलं आपल्याला की एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 100 मिळालेली आहे. ही वजाबाकी आपली चुकलेली होती. म्हणजे सर याच्यात आपल्याला एक गोष्ट तर लक्षात आली की आपले जे लिमिटेड प्लान आहे, लिमिटेड प्लान किती आहेत 100 आहे, आणि अनलिमिटेड प्लान जे आहेत तर ते किती आहेत तर 80 आहेत. इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. तर अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन इथपर्यंत आलंय. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपल्याला सुरुवातीतून करायची आहे. आता सुरुवातीतून करत असताना आता मी काय करतो, इथं वरती लिहिलेला आहे. आता हा जो खालचा पोर्शन आहे हा मला या ठिकाणी रफ करावा लागेल, कारण मला जागा जी आहे ती या ठिकाणी लागणार आहे. फक्त वरती जे लिहिलंय ते तर लक्षात ठेवा, लिमिटेड 100 झाले, अनलिमिटेड 80 झाले. इथपर्यंत आपण आलोय. इन द नेक्स्ट इयर द कंपनी सोल्ड 50% ऑफ द लिमिटेड प्लॅन. आता याच्यामध्ये बघा जे लिमिटेड प्लॅन आहेत, या लिमिटेड प्लॅन मधले 100 जे की आपल्याला ऑलरेडी दिलेले आहेत सर, याच्यातले अर्धे प्लॅन म्हणजे 50 प्लॅन जे आहे तर ते 32च्या रेटने या ठिकाणी विकले जाणार आहे. येस ऑब्विसली. उरलेले जे 50 प्लॅन आहे ते 20च्या रेटने या ठिकाणी विकले जाणार आहे. मग हे झाले 32 पंचे 160 झाले, म्हणजे 1600 रुपये इथून जनरेट झाले, आणि 1000 रुपये जे आहे ते आपले इथून जनरेट झाले. ओके फाईन. आता आपण विचार करतोय अनलिमिटेड प्लॅनचा. सर अनलिमिटेड प्लॅन जे आपल्याला या ठिकाणी दिलेले ते 3/8 आहे. त्याच्याबद्दल काय बोलले गेले, वाईल इट सोल्ड 37.5% म्हणजे 3/8 ऑफ द अनलिमिटेड प्लॅन. याच्या जर मी 3/8 काढलं, 3/8 ऑफ 80 जर आपण काढलं तर नक्कीच हे 30 प्लॅन झाले. उरलेले 50 प्लॅन इकडे आणायचे. तर त्यांनी सांगितले 37.5% ऑफ द अनलिमिटेड 2G प्लॅन 48च्या रेटने विकले. म्हणजे सर इथं 48च्या रेटने विकणार. 48 त्रिक 144 होता, म्हणजे 1440 हे झाले. आणि पुढे असं म्हणलंय अँड द रेस्ट ऑफ देअर ओरिजिनल प्राइस. आता ओरिजिनल प्राइसला विकायचं सांगितलेलं आहे, आणि आपल्याला ओरिजिनल प्राइस जी आहे ती ऑलरेडी इथं खाली दिलेली बघा 56 दिलेली आहे. सर याला मल्टिप्लाय जर आपण 56 केलं, 56 पंचे 280 होतात, म्हणजे 2800 रुपये. जर असं झालं असेल तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय, द टोटल रेव्हेन्यू जनरेटेड बाय द कंपनी नेक्स्ट इयर किती आहे, असा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलाय. देन फाइंड द टोटल रेव्हेन्यू जनरेटेड बाय द कंपनी फॉर द नेक्स्ट इयर किती असेल तो आपण कॅल्क्युलेट करतो. या सगळ्यांची ऍडिशन आपल्याला करायची आहे सर. आता इथं बघा हे झाले सर आपले 2600. येस ऑब्विसली हे झाले 0, त्याच्यानंतर इथं 4 मिळाला, 8 आणि 4 12 मिळाले, त्याच्यानंतर हे 4 मिळाले. म्हणजे सर 6840 एवढा रेव्हेन्यू आपला या ठिकाणी जनरेट झालेला आहे. 6840 ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीने हाही प्रश्न आपला या ठिकाणी सॉल्व्ह झालाय. रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आजचे जे DI आहे ते थोडेसे कॅल्क्युलेटिव्ह आहे. ते कॅल्क्युलेटिव्ह असल्यामुळे थोडासा वेळ आपल्याला या ठिकाणी या DI ला जास्त लागणार आहे. पुढचा DI जो आहे मी थोडासा मला माहिती होती याला वेळ जास्त लागणार आहे, त्यासाठी पुढचा थोडासा सोपा घेतलाय. त्याच्यामुळे पुढचे प्रश्न आपले सॉल्व्ह होतील पटापट, काही अडचण नाही. सर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आलोय आपण. इफ द नंबर ऑफ लिमिटेड 3G प्लॅन सोल्ड बाय द कंपनी इज 144. बघा आता 3G प्लॅन बद्दल बोलले जाते. 3G प्लॅन, आता 3G चे टोटल प्लॅन किती दिले आपल्याला 240 दिलेले आहेत. त्याच्यापैकी त्यांचं म्हणणं आहे की जे लिमिटेड आहेत, ते लिमिटेड प्लॅन जर सपोज टू बी 144 असतील, सर याच्यातून जर 144 गेले तर नक्कीच खाली उरणारे जे अनलिमिटेड आहेत ते किती मिळणार आहे आपल्याला. इथं 6 मिळाले, इथे 1 मिळाला, 96 मिळणार. हे जर त्याच्यात टाकले तर नक्कीच 240 या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. म्हणजे लिमिटेड आहे 144 तर अनलिमिटेड आहे 96. असं जर असेल तर पुढे काय म्हणले बघा, 144 and the price of the limited 3G प्लॅन जर 50 रुपये पर प्लॅन असेल तर व्हॉट इज द प्राइस ऑफ द अनलिमिटेड 3G डेटा प्लॅनची प्राइस आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. मग सर आता 144 ला जर इंटू मी किती केलंय, त्यांनी आपल्याला दिले 50 दिलेले. सर इथं 0 घेतला, 4 पंचे 20 झाले, 14 पंचे 70 आणि 2 72 झाले. टोटल रेव्हेन्यू जो जनरेट झाला लिमिटेड मधून, तो लिमिटेड बद्दल आपण फक्त या ठिकाणी चर्चा करतोय. लिमिटेड मधून जो रेव्हेन्यू जनरेट झालाय तो रेव्हेन्यू 7200. पण 3G चा टोटल रेव्हेन्यू किती आहे 9600. मग सर या 9600 मधून जर समजा मी या ठिकाणी हे 7200 जर मायनस केले तर लक्षात ठेवा मला 2400 रुपये रेव्हेन्यू जो जनरेट झालाय माझा, तो मला कुठल्या प्लॅन मधून मिळालाय, अनलिमिटेड प्लॅन मधून मिळालाय. आपल्याला तेच विचार आहे अनलिमिटेड प्लॅनची प्राइस किती आहे. सर 2400 मिळाले. किती अनलिमिटेडचे 96 अनलिमिटेडचे प्लॅन विकून मला मिळालेले आहे. सर 24 1 24, 24 चौक 96 म्हणजे वरती 100 आणि जर खाली 4 असेल तर प्रत्येक प्लॅनची जी प्राइस आहे ती किती मिळाली आपल्याला 25 रुपये मिळालेली आहे. ऑप्शन नंबर बी हे उत्तर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. एव्हरीथिंग इज देअर ऑन द बोर्ड, यू कॅन सी हिअर की या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे आहे. चालेल, ओके. सो या असा जो पोर्शन आहे हा पोर्शन आपण या ठिकाणी लक्षात ठेवूया. चालेल, पुढे जातोय सर आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतोय आता.
नेक्स्ट क्वेश्चन असं म्हणतोय की इफ द टोटल नंबर ऑफ द 1G 2G आणि 5G आणि 6G डेटा प्लॅन सोल्ड बाय द कंपनी आर कन्सिडर्ड टुगेदर ॲज अ प्री चार्ट देन फाइंड द अप्रॉक्सिमेट सेंट्रल अँगल करस्पॉन्डिंग टू द नंबर ऑफ 6G डेटा प्लॅन सोल्ड बाय द कंपनी. बघा आता ऍक्च्युली हा जो सेंट्रल अँगल दिसतोय आपल्याला, हा सेंट्रल अँगल टोटल 360 आहे, हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. बरं, त्यांचं म्हणणं काय की फक्त 1G 2G 5G 6G घ्यायचा, म्हणजे 1G 2G घेतला, हा 1G घ्यायचा, 2G घ्यायचा, त्याच्यानंतर 5G आणि 6G घ्यायचा. जर फक्त हेच असतील 1 2 5 आणि 6 आणि हे दोघं जर नसतील तर फक्त यांचीच आपल्याला ऍडिशन जर केली की सर त्याच्यामधून मग जर सगळे मिळून टोटल पाय चार्ट असतील तर आपण काय करायचं माहिती का, यांची ऍडिशन करून घ्यायची आहे. सर हे 180 म्हणजे हे 200 300 हे 500 झालेत 1G 2G आणि या दोघांची ऍडिशन जर केली तर हे झाले सर 580. अशा पद्धतीने जर आपण कॅल्क्युलेट केलं म्हणजे 1080 प्लॅन होतात. त्यांचं म्हणणं सर हे 1080 प्लॅन जे आहेत ना हेच जर 360 असतील तर म्हणजे बाकीचे दोन कन्सिडर करायचे नाही. जर असं असेल तर आपल्याला फक्त विचारलंय मग सांगा 6G म्हणजे या 340 जे आहे ना या 340 ची व्हॅल्यू किती असेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. सर 1080 म्हणजे 360 तर 340 बरोबर किती, याला जर आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं सर 360 इंटू 340 करून जर डिवायडेड बाय 1080 जर आपण केलं सर 0 गेला त्याच्यानंतर 0 इकडचा वाटला तर हा 0 गेला, 36 त्रिक 108 होतात म्हणजे वरती 340 उरतात आणि सर खाली जर 3 उरलं तर 113 त्रिक 339 होतात. म्हणजे सर याचं उत्तर आपल्याला जे आहे 113, कारण अप्रॉक्सिमेटली 113.33 पुढचा घ्यायची गरज आपल्याला नाहीये, त्याच्यामुळे फक्त 113 घेतला तरी चालून जाईल, काही अडचण नाही. हा प्रश्न कंपॅरेटिव्हली थोडासा सोपा होता ऍज कम्पेअर टू द प्रिव्हियस क्वेश्चन्स. ओके फाईन. आता इथं आलोय सर आपण या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेट केलं, बघा ही जी लाईन आहे ही लाईन तुम्हाला कदाचित जर दिसत नसेल तर या ठिकाणी मी तुम्हाला वाटलं तर ती ब्लॅक मध्ये जी आहे ते तुमच्या समोर एकदा मांडून देतो की ही जी लाईन आहे बघा, ही लाईन अशा पद्धतीने या ठिकाणी गेलेली आहे ही लाईन, कारण याचाही आपण एकदा जर टेबल तयार करून घेतला त्याच्यानंतर आपल्याला लाईनकडे बघायची गरज अजिबात पडणार नाही. तर हा टेबल अशा पद्धतीने आहे. इन्फॉर्मेशन इज रिलेटेड टू व्हॉट, इन्फॉर्मेशन कशाशी रिलेट केलेली आहे ते एकदा बघून घ्या. सर इन्फॉर्मेशन रिलेट केलेली आहे इन द फर्स्ट लाईन ग्राफ, पहिल्या लाईन ग्राफ गिवन बिलो द इन्फॉर्मेशन अबाउट द टाइम टेकन बाय द 5 men टू कंप्लीट द पीस ऑफ वर्क इज गिवन अँड इन द सेकंड लाईन ग्राफ गिवन बिलो द इन्फॉर्मेशन इज अबाउट द 5 women टू कंप्लीट द पीस ऑफ वर्क. असा डेटा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे हे जे आहेत PQRST हे जे आहेत ते हे मेन आहेत, आपल्याला हे यांनी किती वेळात काम केलंय ते आपल्याला या ठिकाणी दिलंय. त्याच्यानंतर ABCDE ह्या विमेन आहेत, यांनाही किती वेळ लागतोय काम करायला, अशा पद्धतीने ती इन्फॉर्मेशन दिली आहे. पण देताना आपल्याला थोडंसं डायरेक्ट न देता इनडायरेक्टली दिले, थोडेसे व्हेरिएबल्स त्याच्यामध्ये यूज केलेले आहेत. कारण आपल्याला जर ऑफिसर बनायचं असेल आणि लाखाच्या वर पगार जर कमवायचा असेल, येस ऑब्विसली गो थ्रू दिस वे, अशा पद्धतीचे DI सॉल्व्ह करावे लागतील. एकदम सोपे DI सॉल्व्ह करून आपल्या या ठिकाणी ऑफिसर लेवलचा रिझल्ट येणार नाही, एवढं मात्र नक्की या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. ओके सर. आता पहिले काय करायचं आपल्याला, ह्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढून घ्यायच्या आहे. त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता वरती एक नोट दिलेली आहे, व्हॅल्यू ऑफ एक्स इज 5 टाइम्स द पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ द दिस वन. आता हे एक इक्वेशन आपल्याला दिले, पहिले इक्वेशन तुमच्या समोर मांडतो की सर 25p चा वर्ग मायनस इथं आपल्याला दिलेलं आहे सर 5p आणि त्याच्यानंतर मायनस आपल्याला दिलेलं आहे सर 20 इक्वल टू 0. सो माय डिअर स्टुडंट पहिले इक्वेशन सॉल्व्ह करायचं आपल्याला. हे इक्वेशन जर सॉल्व्ह करायचं असेल तर याचे फॅक्टर पाडले सर आपण 5 आणि 5 पाडायचे याचे फॅक्टर. येस ऑब्विसली इथं आपण याचे फॅक्टर पाडले 5 आणि इथं याचे फॅक्टर पाडले आपण 5 चौक 20. म्हणजे तसं जर बघायला गेलं तर हेच त्याचे फॅक्टर आहेत 25 आणि 20, ज्यांच्यातला डिफरन्स जो आहे तो किती येतोय आपल्याला, त्यांच्यातला डिफरन्स आपल्याला येतोय 5. तो 5p असा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी यायला पाहिजे. चला ओके. सो ओरिजिनल फॅक्टर जे आपल्याला या ठिकाणी मिळणार, कारण इथं मायनसचा साईन आहे, मोठ्या संख्येला हा साईन असणार. ओरिजिनल फॅक्टर आपल्याला मिळाले -25 आणि 20 या ठिकाणी मिळाले. मग सर p ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 25 डिवायडेड बाय 25 and then obviously minus 20 divided by 25. So by negative value तर कॅन्सल करायची, कारण the value of x is the 5 times the positive root आपल्याला दिलेला आहे. सर 25/25 म्हणजे p ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली. याच्या 5 पट जर आपण केलं, मल्टिप्लाय बाय 5 केलं तर सर x ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे 5. असं जर असेल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता की सर इथं मी तुम्हाला परत एकदा कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करून देतो की सर 5, आता इथे x ची व्हॅल्यू 5 मिळाली म्हणजे 5 आणि 5 किती झाले 10, म्हणजे p ला ते काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. त्याच्यानंतर q ला ते काम करण्यासाठी 5च दिवस लागतात ऑब्विसली. त्याच्यानंतर r ला ते काम करण्यासाठी x चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग किती होणार 25 दिवस लागणार. त्याच्यानंतर सर x + 10 म्हणजे 5 आणि 10 किती झाले 15 झालेत. आणि त्याच्यानंतर x चा वर्ग 25 मधून 5 गेले तर किती दिवस लागणार 20 दिवस लागणार. अशा पद्धतीने 10, 5, 25, 15 आणि 20 अशा पद्धतीच्या व्हॅल्यूज मला या ठिकाणी मिळालेल्या आहे. चला पुढे काय बोलले गेले आपल्याला बघा. पुढे सांगितलंय आपल्याला
वायच्या बाबतीत काहीतरी बोलले गेले, द व्हॅल्यू ऑफ वाय इज 5 मोर दॅन द व्हॅल्यू ऑफ एक्स. चला सर, एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे? एक्स ची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळाली. 5 मध्ये जर अजून 5 ऍड केले तर आपल्याला वाय मिळेल. सो माय डिअर स्टुडंट, वाय ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? 10 मिळाली. हे लक्षात घ्यायचं आपल्याला. वाय ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? 10. मग सर वन मोर टाइम, जर आपल्याला तर या ठिकाणी बघा वायच्या व्हॅल्यू काढायची असेल तर वायची व्हॅल्यू काय मिळाली? 10. म्हणजे डेफिनेटली इथं आपण बघितलं ए ला 10 दिवस लागतात, बी ला 10 दुनी 20 दिवस लागणार, त्याच्यानंतर सी ला 10 + 5 15 दिवस लागणार, त्याच्यानंतर वाय म्हणजे 10 आणि एक्स म्हणजे 5 म्हणजे इथं पण 15 दिवस लागणार. आणि सर 3y म्हणजे 10 3 30 होणार. आणि 30 मधून जर 5 5 25 गेले, 30 मधून 5 5 25 गेले तर नक्कीच 5 दिवस उरणार. तर अशा पद्धतीचा हा एक टेबल आपल्याला जो आहे तो या ठिकाणी तयार करून मिळेल. तर हे जे कॅल्क्युलेशन तुमच्या समोर या ठिकाणी झालेलं आहे, हे कॅल्क्युलेशन प्लीज करून लक्षात ठेवा. हे इक्वेशन सॉल्व्ह केल्याच्या नंतर आपल्याला पी ची व्हॅल्यू 1 मिळाली, जो पॉझिटिव्ह रूट आहे. त्याने सांगितलं तर पॉझिटिव्ह रूटला 5 पट केलं तर x मिळेल. त्याच्यातून आपल्याला या सगळ्या व्हॅल्यूज या ठिकाणी मिळाल्या, ज्या मी तुमच्या समोर मांडल्या. आणि पुढे लगेच दिले द व्हॅल्यू ऑफ y इज 5 टाइम द व्हॅल्यू ऑफ y इज 5 मोर दॅन द x. म्हणून 5 मध्ये 5 ऍड केलं तर y ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे? x मिळाली, ज्याच्यानुसार आपल्याला या व्हॅल्यूज या ठिकाणी मिळालेल्या आहेत. तर याचा वाटलं तर तुम्ही एक प्रकारचा टेबल जो आहे तो टेबल पण या ठिकाणी तयार करून घेऊ शकता. तर टेबलचा फॉर्मॅट बघा मी कसा ठेवतो तुमच्या समोर. आता सर इथं जे आहे, इथं आपल्याला दिलेले आहेत मेन, त्याच्यानंतर त्यांना लागणारे डेज आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण इथं घेऊयात विमेन जे आहेत ते आपण या ठिकाणी दिले आणि त्यांना लागणारे डेज. तर थोडक्यात असा एक टेबल जर आपण एकदा तयार करून घेतला तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येऊन जाईल की सर पी, त्याच्यानंतर क्यू, त्याच्यानंतर आर, त्याच्यानंतर यस, त्याच्यानंतर टी, अशा पद्धतीचं एक टेबल आपण जर या ठिकाणी तयार करून घेतला तर आपल्याला बाकीचे कॅल्क्युलेशन पटापट होतील. बघा यांना लागणारे डेज आता इथं किती लागताय? पी ला 10 लागताय, त्याच्यानंतर क्यू ला लागताय सर 5 दिवस, त्याच्यानंतर आर जो आहे आर ला लागताय 25 दिवस, त्याच्यानंतर यस ला लागताय 15 दिवस, त्याच्यानंतर टी ला लागताय सर 20 दिवस. असे दिवस आपल्याला या ठिकाणी मिळाले. विमेन जे आहे त्या लिहून घेऊयात सर, ए बी सी डी आणि ई आहे. हे पण कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी करून घेऊयात. ज्या ठिकाणी इथं सुरुवातीला दिले ए ला 10 दिवस लागतात, त्याच्यानंतर बी ला 20 दिवस लागणार, त्याच्यानंतर सी ला 15 दिवस लागणार, त्याच्यानंतर डी ला पण 15 दिवस लागणार आणि फायनली जो ई आहे त्याला या ठिकाणी 5 दिवस लागणार. अशा पद्धतीचा टेबल जो आहे तो आपला या ठिकाणी तयार झालाय. आता एकदा हा टेबल तयार झाला की वी आर रेडी टू सॉल्व्ह द क्वेश्चन. सर व्हॉट विल बी द व्हॉट टाइम ए बी टी टेक टू कंप्लीट द वर्क. आता ए बी आणि टी ला किती वेळ लागणार आहे बघा. ए च्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ए ला एक काम करायला 10 दिवस लागतात. सर बी ला जर बघितलं आपण, बी ला तेच काम करायला 20 दिवस लागतात आणि सर टी ला जर बघितलं तर तेच काम करायला आपल्याला परत 20 दिवस लागतात. मग यांचे लाडू जर आपण काढले तर नक्कीच 20 मिळतात आपल्याला. 10 दुनी 20 होतात, त्याच्यानंतर 20 एक 20 होता, 20 एक 20 होता, 2 आणि 1 3 आणि 1 4 म्हणजे सगळ्यांची इफिशियन्सी 4 लाडू पर डे. मग याला जर मी डिवायडेड बाय 4 केलं तर नक्कीच 4 पंचे 20 म्हणजे सर 5 दिवस जे आहे या तिघांना ते काम पूर्ण करायला लागेल. ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीने हा टेबल आणि हा लाईन ग्राफ आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. टाइम अँड वर्क तुम्हाला लोकांना कळलंच असेल की सर हा जो डीआय आहे हा डीआय टाइम अँड वर्क वर आहे. तर हा डीआय सॉल्व्ह करत असताना तुम्हाला लोकांचं टाइम अँड वर्कचं जे चॅप्टर आहे ते झालेलं जर असेल तर तुम्हाला हा डीआय समजायला खूप सोपा या ठिकाणी जाणार, एवढं मात्र नक्की. चालेल सर, पुढे जाऊयात आपण. पहिला प्रश्न आपला सॉल्व्ह झालाय. आता हा टेबल तुम्हाला लोकांना प्रत्येक स्लाइड मध्ये हवा म्हणून मी तुम्हाला लोकांसाठी नेहमी तेवढी मेहनत या ठिकाणी करून घेतो. 10 5 25 15 20 बघा इथं पण बघितलं 10 5 25 15 20 आणि पुढे जर बघितलं आपण 10 20 15 15 5 इथं पण बघा 10 20 15 15 5 असा टेबल जो आहे तो आपला या ठिकाणी रेडी झालाय. आता टेबल मी तुमच्यासाठी पुढे रेडीमेड ठेवलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथं जास्त मेहनत करायची गरज पडणार नाही, एवढं मात्र नक्की. आता बघूयात आपण EST स्टार्ट वर्क टुगेदर. ES आणि टी ने वर्क टुगेदर स्टार्ट केलंय. एस अँड टी लेफ्ट द वर्क 3 days बिफोर द कम्प्लिशन ऑफ द वर्क. म्हणजे एस आणि टी ने 3 दिवस अगोदर ते काम सोडून दिले. देन द होल वर्क विल बी कम्प्लिटेड इन हाऊ मेनी डेज असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलाय. सगळ्यात पहिले आता बघा ई जो आहे ई ला किती दिवस लागतात तर ई ला 5 दिवस लागतात. त्याच्यानंतर सर यस ला किती दिवस लागतात? यस ला 15 दिवस लागतात. व्हेरी ट्रू सर. त्याच्यानंतर टी ला किती दिवस लागतात तर टी ला सर 20 दिवस लागतात. आपल्याला पहिले यांचे लाडू काढून घ्यायचे सर, जे नक्कीच मला किती मिळाले 60 मिळालेले आहेत. मग सर जर 60 मिळालेले असतील आपल्याला तर इथे जर आपण बघितलं 15 दुनी 30 30 दुनी 60च होणार बरोबर ऑब्विसली. सर 5 12 होणार, या ठिकाणी 12 झाले. त्याच्यानंतर इथं 15 चौक 60 होणार. त्याच्यानंतर इथं जर आपण बघितलं तर इथं 20 त्रिक 60 होणार. अशा पद्धतीने 12 आणि 4 16 16 आणि 3 किती होतात तर 19 लाडू पर डे च्या इफिशियन्सीने हे लोक आता हे काम करणार आहेत.
पण जर तुम्हा लोकांच्या लक्षात असेल तर मी तुम्हाला नेहमी क्लासमध्ये हे सांगितलेलं आहे की आफ्टर द वर्क जर कोणी स्टार्ट झाल्याच्या नंतर जर कोणी जात असेल, आफ्टर दिस डेज एक्स इज गोइंग टू बी लेफ्ट, तर जाने वाले को रोकने का नाही, असं मी तुम्हाला लोकांना सांगितलंय ऑलरेडी की आफ्टर म्हणणाऱ्याला जाऊ द्यायचं, पण जो बिफोर म्हणल्याच्या नंतर जात असेल, काम पूर्ण व्हायच्या 2 दिवस अगोदर 3 दिवस अगोदर जर कोणी जात असेल त्याला जाऊ द्यायचं नाही. ही टेक्निक मी तुम्हाला लोकांना ऑलरेडी सांगितलेली आहे. तर इथं तेच म्हणले बघा की यस आणि टी जो होता ना, यस आणि टी 3 दिवस अगोदर चाललेले होते. मग आपल्याला त्या दोघांनाही थांबावं लागेल की सर स्टार्ट वर्क टुगेदर बट यस अँड टी लेफ्ट द वर्क 3 days बिफोर, म्हणजे मला यसला आणि टीला 3 दिवस थांबवून घ्यायचे. बरं, 3 दिवस त्यांना थांबवायचंय. मग त्यांना जर आपल्याला थांबवायचं असेल तर लक्षात ठेवा ते तसे थांबणार नाही, त्यांना त्यांच्या वाट्याचे लाडू आपल्याला या ठिकाणी द्यावे लागतील. मग सर यसला किती लाडू लागतात? 4. मग 4 जर लागत असेल त्याला 3 दिवस थांबायचे, म्हणजे 4 त्रिक 12 इथे ऍड करायचे आहेत. टी पण किती दिवस अगोदर चालला होता? तो पण 3 दिवस अगोदर चालला होता. 3 त्रिक 9. अशा पद्धतीने जर आपण इथं बघितलं 9 आणि 2 11 होतात आणि त्याच्यानंतर एकीच झाले सर 8, म्हणजे 81 लाडू यांना खायचे. मग सर 81 लाडू खायचे कितीच्या रेटनी? 19च्या रेटनी, म्हणजे 81/19 डेज एवढा वेळ आपल्याला लागेल. आणि माय डिअर स्टुडंट हे आपलं उत्तर आहे 81/19. त्याच्यामुळे इथं बिलकुल अजिबात घाबरायची गरज आपल्याला नाहीये. खूप इझिली हे कॅल्क्युलेशन पण आपल्याला करता येईल. चला पुढे जातोय सर आपण. पुढचा प्रश्न बघा, याच्यामध्ये क्वांटिटी 1 आणि क्वांटिटी 2 बद्दल बोलले गेले. 2 quantities are given below, name 1 and 2 based on the information given below you have to find out the answer of the both quantities. टाइम आता बघा याच्यामध्ये आपल्याला असं विचारलंय की कुठली क्वांटिटी सॅटिस्फाय करते. ऑप्शन बघा कसे दिले. ऑप्शन दिलाय क्वांटिटी 1 इज ग्रेटर दॅन क्वांटिटी 2. ऑप्शन नंबर बी आहे क्वांटिटी 1 इज लेस दॅन क्वांटिटी 2. त्याच्यानंतर तिसरं दिलंय क्वांटिटी 1 इज इक्वल टू और मोर दॅन क्वांटिटी 2. चौथा ऑप्शन दिलाय क्वांटिटी 1 लेस दॅन और इक्वल टू क्वांटिटी 2. आणि त्याच्यानंतर शेवटचं दिलंय की बोथ आर सेम असेल आयदर, किंवा त्यांच्यातलं रिलेशन आपल्याला सांगता येत नसेल, अशा कॅटेगरीमध्ये आपल्याला हे दिलेलं आहे. चालेल, तर पहिले आपण क्वांटिटी नंबर 1 ची जी व्हॅल्यू आहे ती एकदा कॅल्क्युलेट करून घेऊयात. क्वांटिटी नंबर 1 मध्ये काय म्हणलंय? टाइम टेकन बाय पी आणि ए टुगेदर टू कम्प्लीट द वर्क. आता बघा पी आणि ए ला लागणारा जो वेळ आहे त्याच्याबद्दल आपल्याला बोललं गेलंय. सर पी ला 10 आणि 10 असं जर आपण बघितलं की सर इथं 10 + 10 आपण अशा पद्धतीने पण करू शकतो की 10 दिवस लागणारे, दोघांनाही 10 दिवस लागेल. एकत्र पद्धतीने जर केलं तर सर याला म्हणायचं आपल्याला 1/10 आणि याला म्हणायचं सर आपल्याला 1/10. यांचे लाडू झाले सर 10. त्याच्यानंतर 10 × 10 10 × 10 म्हणजे 2, म्हणजे 2 × 5 = 10, म्हणजे दोघांनी मिळून जर ते काम केलं तर त्यांना ते काम करायला 5 दिवस लागेल. टाइम टेकन बाय पी अँड ए टुगेदर टू कम्प्लीट द वर्क आपल्याला अशा पद्धतीने मिळालंय. सर क्वांटिटी नंबर सेकंड बघा आता काय म्हणते. सर क्वांटिटी नंबर सेकंड मध्ये आपल्याला सांगितलं की सी आणि डी ला काम करायला. मग सी कुठे गेलाय? तर सी ला लागताय सर 1/15 सी. त्याच्यानंतर डी ला पण किती लागताय? 1/15. मग सर यांचे लाडू किती झाले? तर 15 झाले. मग सर 15 × 1 = 15, 15 × 1 = 15 म्हणजे 2 झाले. मग यांच्यातलं रिलेशन जर आपण काढलं तर ते होतात सर 7.5 दिवस होतात. अशा पद्धतीचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला हे लक्षात येतंय की सेकंड क्वांटिटी पहिल्या क्वांटिटीपेक्षा कशी आहे? मोठी आहे. कारण याचं उत्तर आलंय 5 आणि त्याचं उत्तर आलंय 7.5. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आपल्याला करता येईल, कारण त्यांनी तेच विचारले, नंबर ऑफ डेज बद्दलच बोललं गेलेलं आहे. चला सर पुढे आलोय. यस डीएसपी स्टार्टेड द वर्क. आता बघा डीएसपी ने काम चालू केलेलं आहे, बट डी लेफ्ट द वर्क m डेज. जो डी आहे तो काय m दिवसानंतर जो आहे तर तो सोडून गेलाय. यस आणि पी ने कंप्लीट केलं द रिमेनिंग वर्क इन 2 फॅक्टोरियल 1/2 म्हणजे 2.5 दिवसामध्ये त्याने कंप्लीट केलं असेल तर आपल्याला विचारलंय फाइंड आफ्टर हाऊ मेनी डेज डी लेफ्ट द वर्क. म्हणजे आपल्याला अल्टिमेटली एम ची व्हॅल्यू विचारलेली, तो किती दिवसानंतर गेला होता. तर सगळ्यात पहिले आपण काय करायचं या ठिकाणी बघा. तर सगळ्यात पहिले आपण या ठिकाणी घेतला सर डी. डी ला किती वेळ लागतोय बघा. तर डी ला लागतो 15, 1/15. त्याच्यानंतर यस ला किती लागतोय? त्याला पण लागतोय 15. आणि पी ला किती लागतोय? तर डीएसपी ला पी ला लागतोय 10. सर अशा पद्धतीने जर आपण यांचे लाडू काढले तर ते 30 होतात. म्हणजे झाले सर 15 × 2 = 30, 15 × 2 = 30 आणि 10 × 3 = 30 झाले. अशा पद्धतीचे हे व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी मिळाले. बरं, आता यांनी झालंय असं की एस आणि पी कंप्लीट द रिमेनिंग वर्क. एस आणि पी ने काय केलं तर ते काम जे आहे 2 फॅक्टोरियल 1/2 म्हणजे 2 × 2 = 4, 4 × 1 = 5 म्हणजे 5/2 दिवसात त्यांनी ते काम संपवलं. कोणही तर ते संपवलंय. कोणी संपवलंय? डी गेल्याच्या नंतर. डी गेलाय ना, तर एस आणि पी ने ते संपवलंय. आणि एस आणि पी ची इफिशियन्सी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ना. एस आणि पी म्हणजे किती होतात? 5. मग याला जर आपण इथं म्हणलं सर याला जर 5 केलं आपण म्हणजे 25/2 लाडू एवढे हे काम राहिलं होतं जेव्हा कोण सोडून गेलाय? डी सोडून गेलाय तेव्हा. मग आपण काय करायचं? टोटल काम किती होतं आपलं? 30 होतं. मग सर 30 मधून काय करायचे तर 25/2 जे आहे ते मायनस करायचे आपल्याला. मग सर 25/2 जर आपण या ठिकाणी मायनस केले तर सर 30 × 2 = 60 मधून 25 गेले तर खाली किती उरतात? तर 35/2 एवढं काम उरतं. तर हे एवढं काम जे आहे या तिघांनी केलं होतं.
या तिघांनीही केलेलं होतं आणि या तिघांची इफिशियन्सी सर 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, म्हणजे 7 लाडू पर डेच्या इफिशियन्सीने हे तिघ सोबत होते. म्हणून याला फक्त डिवायडेड बाय इथं 7 करायचं आहे सर. 7 5 35, म्हणजे जेव्हा ते गेले तेव्हा एवढं दिवस काम झालेलं होतं 5/2 डेज, म्हणजे 5/2 दिवस जे आहेत ना, तर ते तिघ सोबत होते. त्याच्यानंतर डी सोडून गेला. राहिलेलं काम कोणी केलंय तर त्याच्यानंतर यस आणि पी ने या ठिकाणी केलेलं आहे. लक्षात ठेवा, हे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला लक्षात आले पाहिजे. 2.5 दिवसात, म्हणजे 2 2 4 आणि 1 5, 5/2 दिवसात त्यांनी काम केलं. पण कितीची इफिशियन्सीने? या दोघांची इफिशियन्सी फक्त 5 आहे, 5च्या, म्हणून 5 5 25/2 एवढं काम झालं. मग सर एवढं काम झालंय किती पैकी? 30 पैकी एवढं झालंय. म्हणजे 30 मधून तेवढं मायनस जर केलं, 30 दुनी 60 मधून 25 गेले, 35/2. ते 35/2 काम जोपर्यंत झालंय तोपर्यंत ते तिघ सोबत होते. बरं, मग कितीच्या इफिशियन्सीने? या तिघांची इफिशियन्सी 7 येते. म्हणून सर 135/2 ला डिवायडेड बाय जर 7 केलं आपण, तर अशा पद्धतीने 7 5 35 होतात. म्हणजे 5/2 दिवस ते तिघ जे आहे ते सोबत काम करत होते. त्याच्यानंतर हा निघून गेला आणि उरलेलं काम त्या दोघांनी या ठिकाणी केलेलं आहे. चला पुढे जातोय सर. पुढचा प्रश्न बघा आपल्या समोर आलाय. ए अँड बी स्टार्टेड द वर्क. आफ्टर 2 days बी लेफ्ट द वर्क. बघा, म्हणजे सुरुवात कोणी केली? ए आणि बी ने केले. त्याच्यानंतर पुढे त्यांना पी जॉईन झालाय. म्हणजे आपल्याला टार्गेट करताना ए, बी आणि पी ला करावं लागेल. मग सर सगळ्यात पहिले जर आपण बघितलं तर सर ए जो आहे तर ते काम 10 दिवसात करतो. त्याच्यानंतर बी जो आहे सर, बी तेच काम जो आहे तर तो 20 दिवसात करतो. आणि पी बद्दल बोलले गेले पुढे, म्हणून पी लाही आपण या ठिकाणी मेन्शन केलं, तो 10 दिवसात करतो. डेफिनेटली यांचे लाडू जर आपण काढले तर ते 20 येणार. मग हे 10 1 10 झाले. सॉरी, या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? यांचे लाडू काढायचे. मग 10 दुनी 20 झाले, 20 1 20 झाले, त्याच्यानंतर 10 दुनी 20 झाले. अशी यांची इफिशियन्सी आहे. ए ची इफिशियन्सी आहे 2 लाडू पर डे, बी ची इफिशियन्सी आहे 1 लाडू पर डे आणि पी ची इफिशियन्सी आहे 2 लाडू पर डे. बरं, पहिले ए आणि बी ने काम केलं. किती दिवस काम केलं त्या दोघांनी सोबत? 2 दिवस काम केले. मग सर या दोघांनी, याची हा खातो 2 लाडू, हा खाता 1 लाडू, म्हणजे दोघांची इफिशियन्सी झाली 3. मग दोघांची इफिशियन्सी 3 झाली. मग सर 3च्या इफिशियन्सीने त्यांनी किती दिवस काम केलं? 2 दिवस. म्हणजे सर 20 मधून जेव्हा 6 लाडू जातात तेव्हा डेफिनेटली 14 उरले होते. तेव्हा काय झालं? तेव्हा बी गेला आणि बीच्या जागी पी आला. आता बी आणि पी आला, म्हणजे आता सर त्या ठिकाणी बी लेफ्ट झाला आणि पी जॉईन, म्हणजे आता कोण? ए आणि पी ते काम करणार आहेत. बरं, आफ्टर 1 more days, म्हणजे अजून 1 दिवस त्यांनी अशा पद्धतीने काम केलं. म्हणजे ए खाणार 2 लाडू, पी खाणार 2 लाडू, 2 2 4 लाडू त्यांनी संपवले. मग आता लाडू किती राहिले होते? 10 लाडू राहिले. मग तेव्हा काय झालंय? ए पण सोडून गेलाय. मग आता ए पण सोडून गेला. फाइंड द टाइम टेकन बाय पी टू कम्प्लीट द रिमेनिंग वर्क. सर हे 10 लाडू आता फक्त पी ला खायचंय 2च्या इफिशियन्सीने. मग सर 2 5 10, सर 5 दिवस अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अजून लागतील राहिलेलं काम पूर्ण करायला. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता येणार आहे. चलो ओके फाईन. पुढे आलोय सर. आता पुढे आल्याच्या नंतर बघा, आजचे जे 2 DI होते, आजचे हे 2 DI, टू बी ऑनेस्ट माय डिअर स्टुडंट, हे जे 2 DI होते थोडेसे कॅल्क्युलेटिव्ह होते. पहिला जो DI होता त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन खूप जास्त होतं, त्याच्यामुळे तोही DI मी या ठिकाणी घेतलाय. कारण तुम्हाला असं नको वाटायला खूप इझी DI आपल्याला येणार आहे. त्याच्यामुळे या टाईपचे DI पण एक्सपेक्टेड आहेत आपल्याला प्री एज वेल एज मेन्सला. त्याच्यानंतर जो दुसरा DI आपण या ठिकाणी घेतला तो थोडा व्हेरिएबलचा होता, पण तो ते व्हेरिएबल फक्त दिसायला अवघड असणारा DI आहे. मी विद्यार्थ्यांना बघितलंय की DI मध्ये जेव्हा व्हेरिएबल बघायला भेटतात ते लगेच त्या DI ला स्किप करतात. प्लीज असं करू नका, कारण त्याच्यामध्ये पहिले एकदा DI ची इन्फॉर्मेशन जर आपण पूर्ण वाचून घेतली की वाचल्याच्या नंतर आपल्याला कळतं की अरे बापरे, DI जो आहे तो सॉल्व्ह करायला सोपा होता, पण आपण फक्त त्याचं प्रेझेंटेशन बघून घाबरलो. सो प्रत्येक वेळेला प्रेझेंटेशन बघून घाबरू नका. त्याच्यासाठी मी या टाईपचा DI जो आहे तो आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्यामुळे आजचं जे दोनच DI आपण घेतले, कारण 3 DI घेतले असते तर खूप जास्त वेळ आपल्याला या ठिकाणी लागला असता. तर लक्षात ठेवा, आजचे हे जे 10 मार्क आपल्याला या ठिकाणी जे फिक्स करायचे आहेत, हे फिक्स करत असताना आपल्याला थोडेसे डिफिकल्ट लेवलचे DI जे आहेत ते पण या ठिकाणी फॉलो करावे लागतील. आता व्हिडिओ ऑलरेडी खूप लेंथी झालाय, त्याच्यामुळे बघा, हाईप करा, त्याच्यानंतर लाईक शेअर करा, त्याच्यानंतर कमेंट्स करा. आणि तुमचे कमेंट्स आणि तुमचे लाईक्स जे आहेत ते थोडेसे अप्रिशिएशन आम्हाला या ठिकाणी भेटतं त्याच्यातून, आणि त्याच्यातून आम्हाला थोडीशी एनर्जी अजून भेटेल की अजून थोडेसे चांगल्या क्वालिटीचे DI मी तुम्हाला लोकांचे या ठिकाणी कव्हर करून घेईल. आणि ओके, हे जे आहे DI सगळे क्वेश्चन्स तुम्ही फॉलो करत चालला, याचा फायदा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या IBPS POच्या पेपरमध्ये एज वेल एज पुढे येणारे जे काही बाकीचे राहिलेले सगळेच पेपर्स आहे त्याच्यामध्ये याचा फायदा होणार आहे. सो कीप गोईंग. सगळी प्रॅक्टिस खूप चांगल्या पद्धतीने करा. आणि काही अडचण आली तर तुम्ही मला पर्सनली पण विचारू शकता, तुम्ही कमेंट्स मध्ये पण विचारू शकता, किंवा तुमच्या बाजूने काही एखादा DI असा असेल की सर या टाईपची DI घ्या, तसे एक्झाम्पल तुम्ही मला पाठवू शकता. त्या टाईपची DI पण आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार. आणि जास्तीत जास्त पॉईंट जो आहे तो आपला क्लिअर जर झाला तर जास्तीत जास्त मार्क या ठिकाणी मिळवायचे आहे. ओके चालेल, थँक्यू. थांबतो मी या ठिकाणी, बाकीचा पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच येणार. ओके फाईन, थँक्यू.